नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही सगळे? मला माहिती आहे चांगलेच असाल, मी पण चांगली आहे. आता आपण बनवतोय शेवया सकाळ सकाळी नाश्त्याला. परत इंडक्शनची ही आपली सिरीज चालू आहे, त्याच्यामध्ये आपल्याकडे गॅस नाही त्यामुळे आपण इंडक्शनवरती सगळं करतोय. आता ह्या ज्या शेवया आहेत त्या मी मस्तपैकी तुपात भाजून घेतले थोड्याशा. त्यानंतर करूयात शेवया. आता आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की आम्ही ना मुंबईमध्ये आता एक घर शोधतोय नवीन. म्हणजे आमचं जे पहिलं घर आता सध्या आम्ही जिथे राहतोय ना ते रेंटल बेसिसवरती राहत होतो. आणि आता हे घर रिडेव्हलपमेंटला जात आहे, त्याच्यामुळे आता आम्हाला हे घर खाली करायचंय. आता आम्ही शोधतोय नवीन घर. पण नवीन घर शोधणं हा काय साधा टास्क नाहीये, म्हणजे इतका डिफिकल्ट टास्क आहे. आमच्या ज्या एक्सपेक्टेशन्स होत्या ना, लेट्स कन्सिडर की आम्ही ज्या एरियामध्ये राहतोय ना अंधेरीमध्ये, त्या एरियामध्ये फ्लॅटचे ॲव्हरेज रेंट किती आहेत माहितीये का तुम्हाला? किती असतील अंदाजे? म्हणजे फ्लॅट 1 BHK ची मी बोलते, A1 BHK बद्दल बोलते. 1 BHK चा रेट आहे साधारण 30 ते 35 हजार. आणि काल आम्ही 1-2 फ्लॅट बघायला गेलो. 1 RK वाला किंवा छोटा 1 BHK. तर 1 BHK चा किचन केवढा होता ना ते, हे सपोज किचनचा वाटा. आणि इथं मी उभी आहे ना, इथं इथं भिंत, इथं लिटरली जिथं आपला कॅमेरा संपतोय ना इथं भिंत. म्हणजे एखादं खाली बसून स्वयंपाक करणं तर हेच नाही, काय बोलतात, त्यांच्या तत्वातच नाही टाईप. तर तसं हे होतं, घर होतं, त्याला बोलतात 1 BHK. म्हणजे त्या किचनला कशाला किचन म्हणायचं. मला वाटतं 1 RK चाच 1 BHK केला होता तो. आणि त्याला 30 हजार 35 हजार. बापरे, माणसानं कसं राहायचं मुंबईमध्ये? किती अवघड आहे. तरी मी इंस्टाग्रामला काल एक स्टोरी टाकलेली की जर कोणी असेल ज्यांना म्हणजे नाही का माहितीत असेल, किंवा घर ज्यांना आहे माहिती, ब्रोकरेज द्यायला काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्या माहितीचं असलं ऍटलीस्ट चांगलं घर तरी भेटेल असं माझ्या डोक्यात होतं. पण तिकडून पण असं म्हणावा असा काही चांगला रिस्पॉन्स भेटला नाही. बरं, आता रिस्पॉन्स भेटला नाही म्हणून घर बघणं थांबवायचं का? तर नाही, आपल्याला घर बघणं कंटिन्यू ठेवायचंय. कारण ह्या घरासाठी आपल्याला 1.5 महिन्याचा नोटीस दिलेला आहे की 1.5 महिना तुम्ही 1.5 महिन्यात शोधा. तसा आपल्याकडे टाइम आहे भरपूर. पण तरी पण असं वाटतं नाही का की भेटून जावं लवकर, म्हणजे काय होईल, भेटलं म्हणजे आपण परत रिकामं की बाबा सारखं शोधायला नको. आणि त्यात आता प्रॉब्लेम असा आहे की मी ज्या एरियामध्ये ज्या बिल्डिंगमध्ये राहते ना, त्या 17 बिल्डिंग आहेत टोटल. आणि 17च्या 17 बिल्डिंग खाली करायला सांगितल्यात. त्यामुळे एका बिल्डिंगमध्ये साधारण आपण धरूयात 50 फ्लॅट धरा एका बिल्डिंगमध्ये. तर 17 × 50 एवढी घरं शोधतायत आता लोक. त्याच्यामुळे ना इतकं डिफिकल्ट झालंय घर शोधणं. आणि आसपासच्या इतक्या एरियाचा, आता सपोज एखादा फ्लॅट आहे इथं ह्या माझ्या आसपासच्या एरियात, जिकडं पहिल्यांदा रेंट होता 20 हजार, आता त्यांनी डायरेक्ट 30-32 करून टाकलाय. का तर लोकांना आता गरज आहे. ज्या पोरांच्या शाळेत, ज्या लोकांची पोरं इथं आसपास आहेत शाळेला, किंवा ज्या लोकांचं नाही का आसपास दवाखाना आहे, जॉब आहे, माझ्यासारखे लोक की आसपास जॉब आहे, तर त्यांच्यासारख्यांचा असा फायदा घेतात. अशा अवघड परिस्थिती झाली आहे मुंबईमध्ये. बरं, आता असं पण नाही बरं का की अगदीच घरं नाहीयेत, घरं आहेत, घरं भरपूर आहेत. पण ती अशा एरियामध्ये जो एरिया आपल्याला नकोय. म्हणजे नकोय म्हणजे का, आता माझ्याकडे इथं स्कूटी आहे तर मी बऱ्यापैकी ना स्कूटीनं प्रेफर करते ऑफिसला जायचं. कारण नाही का अजून आपण मुंबईमध्ये जास्त राहिलो नाही, त्यामुळे मुंबईमधलं ट्रॅफिक, मुंबईमधली गर्दी, आणि ट्रॅफिकपेक्षा लोकल ट्रेनमधली गर्दी अजून आपल्याला आपल्याला म्हणजे मला अजून तेवढं मी अडॉप्ट नाही करू शकले त्या गोष्टीला. त्याच्यामुळं मला थोडासा टाइम लागतोय हे करायला. आणि आता स्कूटी आहे, धनराजचा आहे वर्क फ्रॉम होम. जर मी सपोज स्कूटी चा होतोय फायदा, तर माझं असं मत आहे की आपल्या इथं आसपास ऑफिसच्या आसपासच्या एरियामध्येच घर बघूयात. आता बघू भेटतंय का नाही. एक आम्हाला घर असं वाटतंय की आम्हाला ते चांगलं भेटल म्हणून, चांगलं म्हणजे नाही का आपल्याला पटल, जशी आपल्याला हवंय तसं आहे वाटतंय ते घर. पण त्याच्यामध्ये चॅलेंज असं आहे की घर आहे 4th फ्लोअरला आणि त्या बिल्डिंगला नाहीये लिफ्ट. आता सांगा तुम्ही कसं करायचं बिना लिफ्टचं. काल फक्त घर बघायला गेलो रात्री, तरी एकदम अशा धापा, एकदम असं की बापरे काय खरं आहे. आता तिथं रोज राहायचं आणि ऑफिसवरनं माणूस कंटाळून आलेला असतं, आणि मग त्या 4 मजले चढत बसायचं. असं सध्या आम्ही अडकलोय द्वंद्वमध्ये, काय करायचं. पण तरी ठेवलेत ब्रोकर 1-2 शोधून ठेवलेत, बघतोय आता घर. बघूयात कसं कसं काय काय होतंय. आता बघू, जर मला रूम भेटायच्या आधी हा व्हिडिओ मी पोस्ट केला तर माझ्यासाठी प्रे करा की मला चांगलं रूम, चांगलं घर भेटू द्यात, ॲटलिस्ट जिकडे राहायला छान वाटेल, फ्रेश वाटेल. आता आज मी ना टिफिनसाठी टोमॅटो राईस बनवलाय मला न्यायला.
आत्ता धनराजसाठी नाश्त्याला शेवया बनवते. झाल्यात शेवया धनराज. शेवया बनल्यात नाश्त्याला आणि फ्रुट्स थोडेसे कलिंगड कट करून ठेवले, थोडं डब्याला पण नेईल आणि धनराजला पण ठेवेल. तर अशा प्रकारे आत्ताचा माझा व्लॉग संपवूयात सकाळचा. पण नक्कीच घराच्या बाबतीत जे काय पुढे होते त्याचं मी तुम्हाला अपडेट देईल. पण सध्या जरा अवघडच चाललंय, सध्या मला घर भेटत नाही. तर भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.